धर्म आणि विकास. धर्म म्हणजे काय? तर आपलं मानवी जीवन जगताना सात्विक, नैतिक आणि योग्य मार्गाने जगण्याचा दिलेला उपदेश. त्याचबरोबर एक चांगलं आचरण ठेवणं, सत्य, अहिंसा, दया, क्षमा आणि परोपकाराची भावना ठेवून जीवन जगण्याचा दिलेला उपदेश म्हणजे धर्म. आणि विकास म्हणजे काय? तर विकास म्हणजे एखाद्या व्यक्तीचा, समाजाचा, देशाचा, जातीचा, धर्माचा बौद्धिक, सात्विक, शारीरिक, सामाजिक आणि आर्थिक विकास. ह्या सर्व गोष्टी ह्या विकासामध्ये बसतात. की म्हणजे मानवी जीवनाचा विकास जर झाला तर ऑटोमॅटिकली धर्माचा विकास होईल. पण मानवी जीवनाचा विकासच नाही झाला, त्याचा बौद्धिक विकास नाही झाला, त्याचा आर्थिक विकास नाही झाला, त्याचा शैक्षणिक विकास नाही झाला, शारीरिक विकास नाही झाला, तर धर्माचा विकास कसा होणार? म्हणून माझं म्हणणं आहे की धर्माला विकासाच्या आड लपवण्याचा प्रयत्न करू नका किंवा विकासाला धर्माच्या आड लपवण्याचा प्रयत्न करू नका. ह्या जगामध्ये सर्वात मोठा धर्म आहे मानवता, आपलं मानवी जीवन. आणि ह्या मानवतेचा आणि मानवी जीवनाचा विकास, सर्वांगीण विकास झाला तर ऑटोमॅटिकली ह्या देशाचा विकास होईल आणि देश आपला हा जगामध्ये नंबर 1 देश असेल. ह्या जगामध्ये फक्त मानवता हाच खरा धर्म आहे आणि मानवताच हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे. जर आपण याचं मूल्यांकन केलं आणि याला आपण जर मानलं तर 100% आपण जगामध्ये 1 नंबरला जाऊ. फक्त विकासाला धर्माच्या आड लपवण्याचा प्रयत्न करू नका. जय हिंद, जय भारत, जय मानवता.